हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आज अर्थ सायन्ससाठी हा मेसेज राहणार आहे. 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. ओके, मकर, वृषभ आणि कन्या राशीसाठी हा मेसेज राहणार आहे की तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. तुम्ही आत्ता सध्या 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये कोणती एनर्जी असणार आहे तुमची, करंट एनर्जीज प्लस तुमचं करिअर आणि तुमचं रिलेशनशिप, हे सगळं आपण इथं चेक करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा आपले व्हिडिओ करा नक्की. थँक्यू सो मच. चेक करूया आणि बघूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे. आत्ता सध्या तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात. मकर, वृषभ आणि कन्या राशीसाठी एंजल. मकर, वृषभ आणि कन्या रास 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत करंट. हो, सध्या मला वाटते सिक्रेट मनामध्ये खूप लपवत आहे. ओके, काही गोष्टी बॉटम जस्टिस. ओके, आता 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये खूप गोष्टी मनामध्ये लपवत आहे. मला असं वाटतं की तुम्हाला ना तुमच्या इनर वॉईसवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. हाय प्रिन्सेसचं कार्ड आहे. तर सबकॉन्शियस माइंड आहे ना जो तुमचा, तो ॲक्टिव्ह खूप मला इथं दिसतो आहे. ओके, तुम्ही जे विचार करताय ना ते एकदम पॉवरफुल विचार करताय. मला वाटतं आहे तुमचा जो थर्ड आई चक्राचा आहे ना तो मला वाटतं ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये येताना मला दिसतो आहे. खूप जास्त सिक्रेट मटेरियल वाटतं आहे मला तुम्ही. ओके, जास्त लोकांशी मला नाही वाटत तुम्ही बोलत वगैरे असणार. काही गोष्टी ज्या तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी खुल्या करत असाल किंवा सगळ्या सिक्रेट बोलत असाल असं नाही आहे मला दिसत आहे. तुम्ही एकदम सिक्रेट मटेरियल मला इथं एकदम दिसतं आहे आणि तुम्ही खूप शार्प आहात. डोक्याने व्यवस्थित विचार वगैरे करणं, कोणाशी काय बोलायचं, कोणाला कसं करायचं, हे तुमचं आत्ताचं इंट्युशन मला दिसतं. आणि थोडासा सुरुवातीला पहिले पास्टमध्ये थोडा गोंधळ होत होता तुम्हाला काही गोष्टींमध्ये, पण काही गोष्टी क्लिअर होतील तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, गोंधळून जाऊ नका. जी गोष्ट योग्य आहे ते तुमच्याकडं डेफिनेटली व्यवस्थितरित्या पोहोचली जाईल. मला वाटतं तुम्ही कदाचित टॅरोटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असू शकतो. त्यांची मकर, वृषभ आणि कन्या रास आहे. अर्थ सायन्ससाठी मेसेज आहे. इमोशनल लेवल आहे तुमची, पण जास्त तुम्ही इमोशनल लेवलवर डिस्टर्ब नाही होत. कंट्रोल खूप व्यवस्थित करता दोन गोष्टींमध्ये असं मला दिसतं. माइंड एकदम शार्प मला वाटतं तुमचं, खूप शार्प आहे माइंड. आणि तुम्ही खूप छान म्हणजे चांगला विचार व्यवस्थित करता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅरोटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असू शकतो किंवा टॅरोटचे बरेच मेसेज तुम्ही बघत असणार आहे. ओके, टॅरोटविषयी. एस ऑफ कप्स. न्यू काहीतरी तुम्हाला वाटते की तुमच्या लाईफमध्ये 100% यावं. न्यू काहीतरी, न्यू रिलेशन, न्यू जॉब, न्यू XYZ जे तुमचे काय आहे ना, आणि ते स्टेबल तुमच्या आयुष्यामध्ये यावं. आणि मला येताना पण दिसतंय. ओके, हे असं कार्ड आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी न्यू, ज्या दोन गोष्टींमध्ये गोंधळलात ना तर ते न्यू काहीतरी येताना मला दिसतंय तुमच्या रिलेशनमध्ये किंवा तुमच्या करिअरविषयी. तुमचं करिअर कसं असणार आहे चेक करूया. मला नवीन काहीतरी गोष्ट, नवीन संधी येताना तुमच्या आयुष्यात. आता हे करिअर आहे की लव्ह विषय आय डोंट नो, पण चेक करूया करिअर विषय. पहिले तुमचं करिअर कसं असणार आहे का. द सन. वाव, सक्सेस मिळते तुम्हाला, सेलिब्रेशन येते तुमच्याकडे, पॉझिटिव्हिटी येते तुमच्याकडे. द स्टार. वाव, काय रीडिंग दिल्या. मकर, वृषभ, कन्या रास, काय रीडिंग दिले. वाव, करिअरमध्ये एक कार्ड घेते पहिलं. 9 ऑफ वॉन्ड्स. बाउंड्रीज जास्त ठेवू नका. ओके, बाउंड्रीजमध्ये जास्त राहू नका. आणि ज्या गोष्टीचा विचार आत्ता सध्या करताय ना करिअरमध्ये, फेथफुली ती गोष्ट होणार आहे तुमच्यासाठी. बॅलन्स येतो तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही ना जर स्टारच्या एनर्जीजमध्ये येत आहे, स्टारच्या ज्या पॉवरफुल एनर्जीजमध्ये येत आहे. मला वाटतं की आध्यात्मिक लेवल तुमची खूप चांगले असणार आहे. परमेश्वराची ब्लेसिंग तुम्हाला खूप छान आहे. स्पिरिच्युअलिटी तुमची खूप छान परफॉर्म करते असं मला दिसतं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही स्वतःची हिलिंग करताय. ओके, स्वतःची हिलिंग करताय म्हणजे ज्या बाउंड्रीज तुमच्या आजूबाजूला तुम्ही निर्माण केल्या ना त्याच्यावर तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता.
आणि हिलिंग करताय तुम्ही स्वतःची. तुम्हाला माहिती आहे की मला स्वतःला हिलिंग करणं खूप महत्त्वाचं, काही गोष्टी माझ्या आयुष्यात येण्यासाठी, म्हणजे आय थिंक तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी. द सनची एनर्जीज आहे, न्यू काहीतरी स्टार्ट होते. मी इथंच तुम्हाला बोललेलं होतं की न्यू तुम्हाला काहीतरी हवं आहे, न्यू येतं तुमच्या करिअरमध्ये. ओके, तर तुम्ही करिअरविषयी विचार करत होता इथे. रिलेशनमध्ये पण चेक करूया, पण करिअरविषयी न्यू काही ना काहीतरी येतं आहे. न्यू लव, न्यू डॅश डॅश. पण करिअरमध्ये हे कार्ड आलं आहे, सनची एनर्जीज येत्या, सक्सेस येतं तुमच्याकडे, पॉझिटिव्हिटी येते, क्लिअरिटी येते तुमच्या आयुष्यामध्ये, सक्सेस, अमेझिंगवाली सक्सेस येते तुमच्याकडं. सनची एनर्जीज आहे, तुम्ही स्टारच्या एनर्जीजमध्ये. वाव, करिअरमध्ये खूप छान. मला 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये खूप छान हा मेसेज आहे. तर तुम्हाला कधी मिळेल आय डोंट नो, पण खूप छान एनर्जीजमध्ये तुम्ही येणार आहे. तुमच्या रिलेशनसाठी चेक करूया. मकर, वृषभ आणि कन्या रास. द हर्मिट, पेज ऑफ पेंटिकल्स पण रिव्हर्समध्ये, हर्मिटचं पण रिव्हर्समध्येच कार्ड आलं आहे. 10 ऑफ कप्स. ओके, 50-50% रिलेशन तुमचे राहणार आहेत असं मला दिसते. हे कार्ड तुम्हाला खूप वेळेला येत आहे. जो तुम्ही हार्डवर्क करताय ना त्याचे बेनिफिट्स आता तुम्हाला सक्सेसमध्ये मिळणार आहे, कारण तो हार्डवर्क तुम्ही इथे करत होता. रिव्हर्समध्ये कार्ड येतं, जो हार्डवर्क करताय ना तो बेनिफिट्स तुम्हाला येताना मला दिसतो, आणि मल्टिफ्लाय होऊन तुमच्या आयुष्यामध्ये येतं. ते रिलेशन असू दे, करिअरविषयी. द सन, द स्टारची एनर्जीज, अमेझिंग स्टारची एनर्जीज आणि सनची एनर्जीज, एवढ्या छान एनर्जीजमध्ये तुम्ही येणार आहात ना. तुम्ही रिलेशनमध्ये 50-50% असणार आहेत तुम्ही. ओके, पेंटिकलची पण एनर्जीज आहे. 50-50% तेवढं पाहिजे तेवढं कम्युनिकेशन कदाचित फॅमिलीसोबत नसेल होत, पण पुढे पुढे नंतर तुम्ही व्यवस्थित स्टेबल झाला तर चांगलं फॅमिलीसोबत तुमचं कम्युनिकेशन होणार आहे. काही बाउंड्रीज थोडेसे हाय तुम्ही स्वतःला करून ठेवले, थोडंसं बाउंड्रीजमधून बाहेर आला तर डेफिनेटली चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे तुम्ही. ओके, तुमच्यासाठी गायडन्स चेक करेल. ओव्हरऑल तुमच्या आत्ता माइंडमध्ये काय चाललं आहे, करिअर आणि तुमच्या रिलेशनसाठी. तुमच्यासाठी एक कार्ड फक्त गायडन्स एंजल. मकर, मकर, वृषभ आणि कन्या राशीसाठी. हां, 2 गोष्टी. ओके, 2 गोष्टींमध्ये पण बॅलन्स येतो. 2 गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता तुम्ही सुरुवातीला खूप कन्फ्यूज राहत होता, पण त्याच्यातून निघताय तुम्ही. 2 गोष्टींमध्ये जे अडकत होतं ना तिथून तुम्ही व्यवस्थित निघताय. तुम्हाला आता म्हणतो ना क्लिअरिटी येणार आहे. एक अशी क्लिअरिटी तुमच्या आयुष्यामध्ये क्लिअर होणार आहे ना. तुमचे सगळे रस्ते मला वाटते खुलले जाणार आहेत. तुमच्या सगळ्या पॉसिबल गोष्टी तुमच्याकडे येताना मला दिसतात आहे. ओके, आत्ताची ही रीडिंग होती. हा मेसेज तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. थँक्यू सो मच.